Students, we are learning math second, geometry of standard 9, and that is chapter number 7, coordinate geometry. In the coordinate geometry, we have already learned axis, original, coordinates. Then in the second part, coordinates of a point in a plane, and next to plot a point. Now see that common points we have plotted, but the where coordinates, one of the coordinates, either x or y, because while writing the coordinates now, पहिलं काय असतं x ॲक्सिस असतं, दुसरं y ॲक्सिस. मग मला एक सांगा, पहिला x ला 0 आहे म्हणजे x वर त्याचा काही संबंध येणार नाही. मग डायरेक्ट पुढे y च्या इथे जाईल, याला m पॉइंट. ठीक आहे. मग n 3 0. मग एक 0 असला, पहिला x वर आहे, y चा 0 आहे, मग y चं नावच घ्यायचं नाही, डायरेक्ट x च्या 3 वर म्हणून किती y च्या वरती जायचं नाही. तर मग x च्या कितीला 3 वर एक दाखवू. तुम्ही तिघे सांगितले x चा 3 कुठे आहे? ऍक्सेस मध्ये -3 येणार. हे काय काहीच साईन नाही, म्हणजे काय असतं. कुठे काल एवढं जोडून तर कोणी शिकवणार नाही. हा एन पॉइंट सी 0 and -4 कुठे शिकवत आराध्या कुठे दाखव ना. मग -4. अगे भाई हे एक्स ॲक्सिस आहे, तू एक्स वर दाखवलं ते तिथे काय केलेलं आहे. मग तुम्हाला सांगितलं नाही पहिल्यांदा एक्स ॲक्सिस असतो, दुसरा वायचा, मग वायला जाणार डायरेक्ट दाखवायचं. ठीक आहे. शिवराजी 0 and 0 हा पॉइंट पी आहे कुठे, बरोबर. त्याच्यानंतर एल -3 0. मग कोणत्या ॲक्सिसवर येईल? एक्स ॲक्सिसवर. कुठे इकडे एक्स ॲक्सिसवर दाखव. -3 म्हणजे ॲक्सिसवर येईल. ठीक आहे. आता कळलं. आता लाईन पॅरलल टू, आता पॅरलल लाईन हे तर प्लॉटिंग झालं तुमचं. आता वायला पॅरलल केव्हा असते वायला पॅरलल लाईन? जेव्हा फक्त एक्स ला ती इंटरसेक्ट होते. म्हणजे काय लिहायचे पॉइंट, काय कोऑर्डिनेट आता लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस that intersect to x axis. मग x axis ला कुठे इंटरसेक्ट होतो? y ला पॅरलल म्हणजे y चा 0 आणि x चा किती प्लस. म्हणजे ज्या लाईनला पॅरलल आहे त्याचं काय असतं? 0 असतं त्याचा कोऑर्डिनेट. आणि नेहमी पहिला कशाचा असतो? एक्सचा, आणि दुसरा कशाचा असतो? वायचा. आता
ही लाईन एस आहे, कशाला पॅरलल आहे, समांतर कशाला आहे? अरे बघ ना, एक्स ॲक्सिसला, एस पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आता याचे कोऑर्डिनेट काय आहे? एक्सला पॅरलल आहे म्हणजे एक्सचा काही 0 आहे आणि मग वायचा किती आहे? प्लस. आता हे तर बघा, ही कशाला पॅरलल आहे? एक्स ॲक्सिस दिसतं ना आपल्याला. मग वाय याला डी नाव दे. शिपलकर सांग बेटा, याला काय देतात? काही नाव द्यायचं, एल देऊ. रिपीट एल झालं, टी देऊया. टी तो कॅपिटल के, हे स्मॉल के. हां, काय त्याचे कोऑर्डिनेट? 0. करेक्ट. वाह. 0 -1 -3. बघा, तुमचं तर सगळा चॅप्टर संपला. आता फक्त इक्वेशन्स. उद्या समोर दाखवू. ज्ञानाने माणसं मोठी होतात, फालतूपणाने माणसं मोठी होत नाही. APJ अब्दुल कलाम साहेबांनी खूप पुस्तकं लिहिली, संशोधन केले, म्हणून त्यांचं जगभर नाव. असे भिकारी धंदे करत बसले असते, आईवडिलांची प्रति